तरुण भावांनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, ज्या मैदानावरती ही सभा होत्या, या तपोवन मैदानाचा एक इतिहास आहे. हे तपोवन मैदान हे ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानावर महात्मा गांधींचे पाय लागलेत. याच मैदानाला कर्मयोग आणि बुद्धियोग याचा संगम म्हणून 104 वर्षाचा बोधी वटवृक्ष म्हणून या ठिकाणी आणि आजच्या सभेचा योग सुद्धा असाच आहे की एकीकडे मुश्रीफ साहेबांचा कर्म आणि एकीकडे दादांची बुद्धी, या दोन्हीचा संगम आजच्या या तपोवनच्या ऐतिहासिक मैदानावर या ऐतिहासिक सभेने होत आहे. माझ्या जीवनात आजचा दिवस स्वर्णाक्षराने लिहावासा. सकाळी 7 वाजल्यापासून मी आदरणीय दादांच्या सोबत आहे. 8 वाजता शिवाजीनगरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून पुण्यातून हा कार्यक्रम चालू झाला. पुण्यामध्ये मी 22-23 वर्ष काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजाला हार घालून दगडूशेठ गणपतीला संकल्प सोडून अशी भव्य मिरवणूक, ऐतिहासिक मिरवणूक शिवाजीनगर, नारायणपेठ, मंडई, कोथरूड पासून ते नवले ब्रिज पर्यंत पाय ठेवायला जागा नव्हती. अशी ऐतिहासिक मिरवणूक मी माझ्या जीवनामध्ये कुठल्याच पक्षाच्या कुठल्याच नेत्याची बघितली नाही. ती आज मी माझ्या दादांची माझ्या डोळ्यांनी पाहिली आणि त्या मिरवणुकीमुळे थोडासा यायला उशीर झाला. त्याबद्दल मी आपली या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर आजच्या या छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या नगरीत, ज्या शाहू महाराजांनी संबंध देशाला समता दिली, ज्या छत्रपती शाहू महाराजांनी परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व पाहिलं, एक नेतृत्व म्हणून जगभरात उभं राहिलं. छत्रपती शाहू महाराजांचा विचार, तो शाहू फुले आंबेडकरांचा विचार, ज्या समतेचा विचार या मातीतून झाला, आज या मातीमध्ये बोलत असताना आपल्या सगळ्यांच्या समोर अभिमानानं सांगावं असं वाटतं की आजच्या सभेमध्ये अभिमानाने बोलतोय की आम्ही सर्व जाती धर्माला एकत्रित घेऊन छत्रपती शाहू महाराजांच्या समतेच्या पुरोगामी विचारानेच या ठिकाणी आज हा निर्णय घेतलेला आहे. अनेक जण आले. कोल्हापूरला सभा झाली. कोल्हापूरच्या अगोदर मुश्रीफ साहेब येवल्याला सभा झाली. येवल्याच्या नंतर बीडला सभा झाली. बीडच्या नंतर कोल्हापूरला सभा झाली. ह्या ज्या आमच्या सगळ्यांवर आरोप करण्यासाठी सभा झाल्या, त्या सर्व सभा झाल्यावर आम्हाला अनेक जण विचारत होते, माध्यमही विचारत होते की आता तुमची या सभेला उत्तराची सभा आहे का? आमची आदरणीय पवार साहेबांच्या कुठल्याही सभेला उत्तराची सभा नाही, तर आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या उत्तरदायित्वाची ही अजितदादांची सभा आहे. उत्तरदायित्व म्हणजे काय हे जर आपल्याला कळालं, एवढं प्रेम
दादा सुद्धा कदाचित आज भांबावून गेले असतील मराठवाड्याच्या शब्दात. एवढं प्रेम मी पुण्यापासून पाहिलं. आज दादा कोल्हापूरला पोहोचण्यासाठी घाई करून जाते. मी म्हणलं दादा आता पहिल्यासारखं 7:45 इथं, 8 वाजता इथं, 8:30 वाजता इथं असं नाही. पहिल्यापासून लोक तुमच्यावर प्रेम करत होते, पण कधी दादा प्रसिद्धीच्या मागे फिरले नाहीत, कधी प्रसिद्धी मिळवली नाही. काम एक काम आणि महाराष्ट्राचा विकासाचा ध्यास याच्या पलीकडे कधी त्यांनी विचार केला नाही. पण आज ज्या वेळेस बाहेर दादा पडलेत आणि लोकांचं अभूतपूर्व प्रेम झालंय. दादा पहिलेही आपण विकासाचे नेते होतात, विकास पुरुष आहात, पण आज आपल्याला कळालंय की आज आपण या महाराष्ट्राचे लोकनेते सुद्धा आहात. हे महाराष्ट्राच्या लोकांनी जनतेने शिक्कामोर्तब केलंय. काही दिवसापूर्वी इथं सभा झाली. या सभेमध्ये आमच्या सगळ्यांवरती आरोप झाले. आरोप करणारे कोण हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं नाही, पण ज्यांच्या समोर हे आरोप होत होते ते आमचं दैवत. माझ्या जीवनामध्ये मी कधीही असं माझ्या मनालाही शिवणार नाही की एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन साहेबांच्या साक्षीनं जर कोणी कोल्हापूरच्या मातीतून बोलत असेल आणि मुश्रीफ साहेबांवरती आरोप करत असेल, आमच्यावर आरोप करत असेल, तर ही करवीर नगरीतली मायबाप जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. हे खरंय का नाही? इथं कोल्हापूरच्या पायथान कोल्हापूरचं मुश्रीफचा एक चर्चा झाली, ज्याची कोल्हापूरच्या पायथानाची कधी ओळखच नाही. त्यांनी कोल्हापूरच्या पायथानाची भाषा करावी. अरे हे कोल्हापूर आहे, पायतान कसं बनवायचं हेही कोल्हापूरला माहितीये, ते पायात कसं घालायचं हेही माहितीये, आणि पायातलं काढून योग्य वेळेला चुकल्यावर कुठं वाजवायचं. अरे आमच्यावर आरोप करता. अरे हा मला हे एक नवीन शिकायला मिळाले. काय काय वेगळाच आवाज काढतात कोल्हापुरात. हे कुस्तीच्या मैदानातला आवाज आहे. खरंय का नाही? कुस्तीच्या मैदानातला ना. कोल्हापूरच्या काही दिवसापूर्वी झालेल्या सभेच्या अगोदर राष्ट्रवादीमध्ये नव्यानं जन्माला आलेला एका नेतृत्वाला असं वाटलं की आपण एखादं टीजर करावं आणि कोल्हापूरची काही पैलवान पळून गेलेले आहेत असं सांगावं. कोल्हापूरच्या पैलवानाला आव्हान करताय, मुश्रीफ साहेबाला आव्हान करताय, पायतानाची भाषा करताय. ज्याने कुणी पायतानाची भाषा केली, प्रेमाने जरी मुश्रीफ साहेबांनी त्याला मिठी मारली, प्रेमाने बरगड्या राहतील का? बरगड्या राहणार नाही. पण संस्कारहीन बोलणं आणि ते संस्कार जे कधीही साहेब कुणाला शिकवू शकत नाहीत, ते संस्कारहीन आज बोलणं चालू आहे. मला त्यांना एवढंच विचारायचं, 4 ओळी एका शायरने लिहिल्यात. हमारी कोई खता तो साबित कर, अरे हमारी कोई खता तो साबित कर, बुरे हैं तो
तो बुरा साबित कर। तुझे चाहा है कितना तू क्या जाने। आदरणीय साहेब, तुझे चाहा है कितना ये तू क्या जाने। चल हम बेवफाई सही, चल हम बेवफाई सही, तू अपनी वफा तो साबित कर, तू अपनी वफा तो साबित कर। एकीकडे लोकशाहीची दुहाई द्यायची, एकीकडे स्वाभिमानाची दुहाई द्यायची, आणि पक्षामधले जर बहुसंख्य सर्वसामान्य नेते ज्यांनी आपली हयात पक्षवाढीसाठी आणि आदरणीय साहेबांसाठी घातली, ज्यांनी कधी आदरणीय साहेबांचा ठुक्का ओलांडला नाही, आदरणीय साहेब या सगळ्यांना तुम्ही जीव द्यायला लावला असता तर तुमच्यासाठी या सर्वांनी जीव दिला असता। पण लोकशाही ही आहे, ही लोकशाही न मानता फक्त काही जणांचं मतदारसंघ सांभाळण्यासाठी आज ही परिस्थिती येत असेल तर याच्यासारखं दुर्दैव कुठलंच नाही। अरे आज दादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना माझ्यासारख्याला अभिमान वाटतो की महाराष्ट्राच्या राजकारणात मी 25 वर्ष अनेक नेते पाहिले, पण महाराष्ट्रामध्ये मॅन ऑफ द वर्ल्ड इन पॉलिटिक्स ऑफ महाराष्ट्रात जर म्हणून कुणाला ओळख द्यायची झाली, शब्दाचा पक्का म्हणून महाराष्ट्रातला राजकारणी म्हणून कुणाला ओळख द्यायची झाली तर ती फक्त आदरणीय अजितदादा पवार साहेबांची ओळख होऊ शकते। म्हणून बीडच्या सभेत म्हणलं होतं, मैं जो बोलता हूं हे एका पिक्चरचा डायलॉग आहे। हे जर जशाला तसा कुणाला लागू होत असेल तर ते आदरणीय दादांना या ठिकाणी लागू होतो। मैं जो बोलता हूं वो करता हूं और वो करके दिखाता हूं। मला या गोष्टीचा अभिमान आहे। या करवीर नगरीने आदरणीय दादांवर मुश्रीफ साहेबांवर प्रेम केला। अरे मुश्रीफ साहेबांसारखे एक नेतृत्व, ज्या नेतृत्वाने 40 वर्ष एक अल्पसंख्याक समाजामध्ये जन्माला येऊन या करवीर नगरीमध्ये कागलच्या परिसरातील सामान्य जनतेची सेवा केली। अरे खऱ्या अर्थाने छत्रपती शाहू महाराजांचा वारसा काय असतो, अल्पसंख्याकाच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा संगमरवरी श्री रामाचं मंदिर बांधायचं ऐतिहासिक काम जर या देशात कुणाचं उदाहरण द्यायचं असेल तर ते हसन मुश्रीफ साहेबांशिवाय दुसरं उदाहरण असू शकत नाही। त्या मुश्रीफ साहेबांना बदनाम करण्यासाठी इथं बाहेरचे लोक आणून आपल्या करवीर नगरीतल्या या कर्मपुरुषाला बदनाम करावं याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही। म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, बीडचं आणि कोल्हापूरचं एक आगळं वेगळं नातं आहे। तटकरे साहेब, माझं आणि मुश्रीफ साहेबांचं आगळं वेगळं नातं आहे। बीडचं आणि कोल्हापूरचं नातं आणि माझं आणि मुश्रीफ साहेबांचं नातं, मुश्रीफ साहेबांचे चिरंजीव आमच्या बीड जिल्ह्याचे जावाई आहेत। आणि बीड जिल्ह्याचं कोल्हापूरचं दुसरं नातं, तुम्ही ऊस पिकवणारे शेतकरी आहात आणि आम्ही तुमचा ऊस येऊन तोडणारे ऊस तोड कामगार आहोत। हे नातं दृढ राहायला पाहिजे। पण याच कोल्हापुरात येऊन या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वर एक गंभीर प्रसंग येणार आहे म्हणून एक वाक्य केलं, म्हणले अथा साखरेवर सुद्धा कसला तरी कर लागणार आहे। मला एक लक्षात आलं नाही, साखरेचा भाव उतारावर ठरला जातो, केंद्राच्या आयात निर्यातीवर नाही। म्हणून अभिमान एका गोष्टीचा आणखीन आहे दादा तुमच्या बाबतीत की महाराष्ट्रात सर्वाधिक ऊसाला भाव देण्याचा विक्रम सुद्धा आदरणीय दादा तुमच्या नावाने, हे सुद्धा अभिमानाने या ठिकाणी सांगावं असं वाटतं। आज संबंध महाराष्ट्र दादांच्या
दादांच्या पाठीमागे उभा आहे. आज संबंध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दादांच्या पाठीमागे उभा आहे. आज या करवीर नगरीमध्ये महालक्ष्मीच्या दर्शनाच्या पोटी आम्ही आलोत. महालक्ष्मीचं दर्शन खऱ्या अर्थानं तुम्ही आम्हाला इथं दाखवून दिलंय आणि महालक्ष्मीचं हे अभूतपूर्व दर्शन खऱ्या अर्थानं आमच्यासाठी आशीर्वाद आहे. आज उभा महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदरणीय दादांच्या पाठीमाग हा आशीर्वाद उभा केल्याशिवाय राहणार नाही एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.